शॉपिंग. गुड न्यूज बाळांनो, उद्या आपण शाळेच्या खरेदीसाठी बाजारात जातोय. ये! मी सगळ्यात मोठी सुपर हिरो बॅग घेणार. आणि मी ग्लिटर नोटबुक्स घेणार. मॅचिंग पेन्स, मॅचिंग बॉटल, मॅचिंग पाउच. बस बस, पूर्ण शॉपिंग मॉल घरी घेऊन येऊ नका. बाबा रिलॅक्स, गट्टू आहे ना. गट्टू आणि चिंकीची एक्साइटमेंट कंट्रोलच्या बाहेर जात आहे. एकीकडे गट्टू सुपर हिरो स्टाईल स्कूल एंट्री कल्पना करत होता आणि दुसरीकडे चिंकी कलरफुल पेन्स आणि ग्लिटर नोटबुकचे स्वप्न पाहत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा संपूर्ण फॅमिली शॉपिंग मार्ट मध्ये एंट्री करते, गट्टू आणि चिंकीचे डोळे चमकून उठतात. सगळीकडे कलरफुल बॅग्स, शायनी बॉटल्स, फॅन्सी स्टेशनरी आणि क्यूट स्कूल आयटम्स. ते पाहतच राहतात. वाव! आजच्या शॉपिंग मिशनची जबाबदारी मी घेतो. लिस्ट सेफ राहील. मी याला माझ्या स्पेशल खिशात ठेवतो. गट्टू, जर लिस्ट हरवली ना तर आईचा ओरडा पडेल. रिलॅक्स शिंकी, गट्टू आहे ना. जसेच ते मार्ट मध्ये पुढे चालतात, प्रत्येक 10 सेकंदामध्ये कुठली ना कुठली नवीन वस्तू पाहून त्यांचं लक्ष विचलित होत होतं. जसेच ते स्कूल बॅग सेक्शन मध्ये पोहोचतात, त्यांची नजर एकापेक्षा एक फॅन्सी स्कूल बॅग वर जाते. वाव! हे बघा, या बॅगेत बिल्ट इन चिठ्ठी पण आहे. आणि हे बघा, मिनियन वाली बॅग किती क्यूट आहे ना. बस फायनल, ही वाली माझी आहे. आणि ही माझी. गट्टू, फक्त सुपर हिरोची बॅग घेऊन कोणी सुपर हिरो नाही बनत. आई, हे बघ, हे तर माझ्या शूज बरोबर मॅचिंग पण आहे. बॅग शाळेसाठी असते, फॅशन शो साठी नाही. समजलीस मिस फॅशन क्वीन. गट्टू, आता वेळ होती नोटबुक्स आणि स्टेशनरी चूज करण्याची. पण हे काम जितकं सोपं वाटत होतं तितकं सोपं नव्हतं. ही रेनबोची नोटबुक क्यूट आहे. नाही, थांबा, ग्लिटर वाली जास्त छान आहे. नाही नाही नाही, कार्टून कव्हर वाली जास्त छान आहे. चिंकी, एक नोटबुक चूज करायला एवढा वेळ कोण लावतं? ऍटलीस्ट मी विचार तरी करतेय. तू तर नुसते सुपर हिरोज बघतोयस. जिथे चिंकी लक्षपूर्वक कलर्स आणि पेज क्वालिटी चेक करत होती, तिथेच गट्टू फक्त सुपर हिरोज पाहत नोटबुक चूज करत होता. ही सुपर हिरो वाली, ही निंजा वाली आणि ही ड्रॅगन वाली सुद्धा. हळूहळू गट्टूच्या हातावर नोटबुक्स आणि बॉक्सेसचा जाईंट टावर बनतो. गट्टू, पुस्तकं पडतायत. नाही नाही, परफेक्ट बॅलन्स आहे. गट्टू, अरे रिलॅक्स बाबा, गट्टू आहे ना. स्टेशनरी सेक्शन मध्ये जाताच दोन्ही मुलांची एक्साइटमेंट डबल होते. प्रत्येक शेल्फ कलरफुल पेन्स, ग्लिटर आयटम्स आणि फॅन्सी एक्सेसरीजने भरलेली असते. हे पेन इम्पॉर्टंट सिग्नेचर साठी परफेक्ट आहे. चीफ होमवर्क ऑफिसर. वा, फक्त होमवर्क विसरू नकोस करायला ऑफिसर साहेब. याला स्ट्रॉबेरीचा सुवास आहे. आणि हे चॉकलेट सारखं. गट्टू, यावेळी तुझ्या बरोबर मी माझे इरेजर शेअर नाही करणार. लक्षात ठेव. आणि बस, हे तेच क्षण होते ज्याची दोघ जण आतुरतेने वाट पाहत होते. गट्टू पटकन चिंकीला इशारा करतो. चिंकी, आई बाबांचं लक्ष नाहीये. लवकर ग्लिटर पेन टाक. स्टिकर्स पण घेऊया. आणि हे फॅन्सी शार्पनर सुद्धा. दोघं लपून लपून एक्स्ट्रा फॅन्सी आयटम्स बकेट्स मध्ये टाकतात. त्यांच्या लक्षात नव्हते की बास्केट मधून आधीच वस्तू खाली पडत होत्या. आणि ह्याच घाई गडबडीत गट्टू शॉपिंगची लिस्ट पाडतो. अच्छा गट्टू, लिस्ट दे, चेक करूया काय काय राहून गेलंय. इझी. काय झालं? काही प्रॉब्लेम आहे? थोडा वेळ शोधल्यानंतर गट्टूला लिस्ट सापडत नाही आणि त्याचा चेहरा रडवेला होतो. लिस्ट मिसिंग आहे. काय? ओफो,
जिथे जातो तिथे हा प्रॉब्लेम करतोच. एका सेकंदात सगळ्यांचं एक्साइटमेंट टेन्शन मध्ये बदलतं. गट्टू पुन्हा पुन्हा स्वतःचं पॉकेट चेक करतो, पण शॉपिंग लिस्ट कुठेच मिळत नाही. तू नीट ठेवली होतीस ना? ठेवली तर होती. मी पहिलेच म्हंटल होतं तुला गट्टू की लिस्ट नीट ठेव. आता खा ओरडा. सगळं कुटुंब लिस्ट शोधायला लागते. लिस्ट, तू कुठे आहेस? रिलॅक्स एव्हरीवन. सोल्युशन सोपं आहे. मला तर पूर्ण लिस्ट पाठ आहे. सगळीच्या सगळी. हा, 6 नोटबुक्स, स्कूल शूज, क्रेयॉन्स, लेबल्स, लंच बॉक्स, वॉटर बॉटल आणि बुक कव्हर. अरे वा चिंकी, तू तर कमाल केलीस. सगळे आश्चर्यचकित होऊन चिंकीला पाहू लागतात. जिथे सगळे घाबरत होते तिथेच हुशारीने चिंकी संपूर्ण परिस्थिती हाताळते. वा चिंकी, तू तर खरी मेमरी मास्टर निघालीस. हो, नक्कीच. 1 मिनिट, हे एक्स्ट्रा ग्लिटर पेन्स कोणी घेतले? आणि हा पेन्सिल बॉक्स सुद्धा आपण तर फक्त एकच निवडला होता. जसं जसं आई बास्केट चेक करते त्याच्यातून काही आयटम्स बाहेर पडू लागतात, जे कोणीतरी शांतपणे टाकले होते. ते मी विचार केला होता, एक एक्स्ट्रा सेफ राहील. आणि हे मी विचार केला, डिझाईन क्यूट आहे तर घेऊया. हे बघा बाळांनो, जेव्हा आपण शॉपिंग करतो ना, तर पहिले विचार केला पाहिजे की शाळेसाठी जास्त आवश्यक काय आहे. हा, जे रोज वापरलं जाईल, जसं नोटबुक्स, पेन्सिल, बेसिक स्टेशनरी, तो आधी येतो. जे सगळं चांगलं वाटतं ते नंतर. आता गट्टू आणि चिंकीला स्पष्टपणे समजू लागतं की खरीदारीचा अर्थ फक्त वस्तू विकत घेणं नसतं, तर योग्य वस्तू विकत घेणं असतं. बाय बाय रॉकेट शार्पनर. बाय बाय ग्लिटर स्टिकर्स. फायनली शॉपिंग पूर्ण झाली होती आणि दोन्ही मुलं शाळेच्या नवीन वर्षासाठी तयार होती. थँक्स चिंकी, नाहीतर माझ्यामुळे शॉपिंग मिशन फेल झालं असतं. अरे रिलॅक्स, चिंकी आहे ना. माझाच डायलॉग मला. जी शॉपिंग ट्रिप एक्साइटमेंट आणि मस्तीने सुरू झाली होती, तो गरज आणि समजदार निर्णय घेण्याचा महत्वाचा धडा बनला. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.